Hello students, in this video we'll consider about molecular mass. Now what is molecule? Molecule is the smallest particle of the compound. Elements combine with each other to give compound. So from the smallest particle of the compound is called as molecule, and the mass of the molecule is called as molecular mass. Simply you can say that the mass of the molecule is called as molecular mass. Like different elements have atoms having different atomic masses, like different compounds have molecules with different molecular masses. So what is molecular mass? Here again we have to consider the standard, that is 1/12 mass of one carbon atom, and as compared to 1/12 mass of one carbon atom, how many times the given molecule is heavier, that is called as molecular mass of that compound. So for molecular mass you can write the formula: molecular mass of the compound of the molecule is equal to mass of one molecule of the compound divided by 1/12 mass of one carbon atom. Mass of one carbon atom, and what is that carbon? C12 isotope of carbon. So here remember, molecular mass is the ratio of mass of one molecule of the compound to the 1/12 mass of one carbon atom, or it is the number showing how many times given molecule is heavier than 1/12 mass of one carbon atom. किंवा कुठलाही मॉलिक्यूल हा कार्बनच्या 1/12 मासपेक्षा किती पटीनं जड आहे त्याला त्या मॉलिक्यूलचं मॉलिक्युलर मास असं आपण म्हणणार. मग आता हे मॉलिक्युलर मास कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला एक कन्सेप्ट माहीत आहे की मॉलिक्यूल हा बनतो हा वेगवेगळ्या ॲटम्सनी बनतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणूया की सपोज वी हॅव मॉलिक्यूल ऑफ H2O. मग H2O हा मॉलिक्यूल कसा तयार झाला, तर इथं मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ वॉटर इज H2O, मीन्स 2 atoms of hydrogen are there and 1 atom of oxygen is there. हायड्रोजनचे 2 ॲटम्स आणि ऑक्सिजनचा 1 ॲटम याच्यापासून वॉटरचा एक मॉलिक्यूल तयार झाला. मग आता या मॉलिक्यूलचं जे मास आहे ते कुणामुळं असणार, तर हायड्रोजनच्या 2 ॲटम्समुळं आणि ऑक्सिजनच्या 1 ॲटममुळं. जे हायड्रोजनचे 2 ॲटम्सचं मास अधिक ऑक्सिजनच्या एका ॲटमचं मास, या दोघांची बेरीज म्हणजे H2Oच्या एका मॉलिक्यूलचं मास म्हणता येईल का आपल्याला. आणि म्हणून जर आपल्याला मॉलिक्युलर मास कॅल्क्युलेट करायचा असेल तर आपण काय करणार, हायड्रोजनच्या ॲटॉमिक मास गुणिले 2. What is the atomic mass of hydrogen? Now atomic mass of any atom of the element is fixed. So atomic mass of hydrogen into 2 plus atomic mass of oxygen. ऑक्सिजनचा ॲटॉमिक मास जे फिक्स असणार आहे, म्हणजेच काय मिळेल तुम्हाला, वॉटरचं मॉलिक्युलर मास मिळेल का. मग हायड्रोजनचा ॲटॉमिक मास किती आहे, atomic mass of hydrogen is 1U. So remember here 1 into 2 atoms are there, 2, plus atomic mass of oxygen is 16. So 1 into 2, 2 plus 16, that is equal to 18, and 18U is the molecular mass of water. So remember, when you calculate the molecular mass, it is the summation of the atomic masses of all the atoms present in the molecular formula of that compound. त्या कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय दाखवतो आपल्याला, तर तो मॉलिक्यूल कसा तयार होतो, कसा म्हणजे किती ॲटम्स वेगवेगळ्या एलिमेंट्सचे एकमेकांशी कंबाईन होतात आणि तो मॉलिक्यूल देतात, आणि मग आपल्याला त्या
मध्ये असणाऱ्या ॲटम्सचं ॲटॉमिक मास माहीत असेल तर यांच्या बेरजेवरून आपण कुठल्याही मॉलिक्युलचं मॉलिक्युलर मास कॅल्क्युलेट करू शकतो. जे डेफिनेशनसाठी आपण हा भाग वापरू शकतो, पण जर आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं असेल तर सिम्पली आपल्याला ॲटॉमिक मास माहिती असतील तर कोणत्याही मॉलिक्युलचं मॉलिक्युलर मास आपण कॅल्क्युलेट करू शकतो. फॉर एक्झाम्पल समजा आपण असं म्हणूया सल्फ्युरिक ॲसिड H2SO4. तर सल्फ्युरिक ॲसिड म्हटलं की तुमच्या समोर त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आला पाहिजे. H2SO4 इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ सल्फ्युरिक ॲसिड. सो इन वन मॉलिक्युल ऑफ H2SO4 2 ॲटम्स ऑफ हायड्रोजन. मॉलिक्युलर फॉर्म्युला आपल्याला हे दर्शवतो. इथं हायड्रोजनचे 2 ॲटम्स आहेत, सल्फरचा 1 ॲटम आहे आणि ऑक्सिजनचे 4 ॲटम्स आहेत. म्हणजे जर आपण एक मॉलिक्युल H2SO4चा घेतला तर त्याचं जे मास आहे ते कुणाकुणामुळं असणार? हायड्रोजनच्या 2 ॲटम्समुळं, सल्फरच्या 1 ॲटम्समुळं आणि ऑक्सिजनच्या 4 ॲटम्समुळं. याचा अर्थ आपल्याला हायड्रोजनचा ॲटॉमिक मास माहीत असेल, सल्फरचा ॲटॉमिक मास माहीत असेल आणि ऑक्सिजनचं माहीत असेल तर आपण H2SO4चं मॉलिक्युलर मास कॅल्क्युलेट करू शकतो. आणि ही जी मास आहेत त्याला युनिट आपण नाही लिहिलं तरी ते युनिट कशामध्ये आहे? युनिफाईड मास म्हटलं आपण त्याला. मग आपल्याला जर मॉलिक्युलर मास H2SO4चं कॅल्क्युलेट करायचं असेल तर हायड्रोजनचा ॲटॉमिक मास आहे 1 × 2 ॲटम्स आहेत हायड्रोजनचे, प्लस ॲटॉमिक मास ऑफ सल्फर इज 32 प्लस ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन इज 16 आणि ऑक्सिजनचे 4 ॲटम्स आहेत इथं आणि त्यामुळं 4 × 16. सो दॅट इज इक्वल टू 2 प्लस 32 प्लस 64 and so it is equal to 98 U. So remember here molecular mass of H2SO4 is 98. Suppose only 98 is written. Molecular mass of H2SO4 is 98. Unit is not written, then it is in U. Remember, generally unit is not given. Molecular mass of H2SO4 is 98. So remember, the unit is U, unified mass. Molecular mass of water is 18. It is 18 U. So if you have to convert it into gram, you have to multiply it into it by 1.66 into 10 raised to minus 24. Like this you can calculate molecular mass of any molecule or any compound if you know its molecular formula. Like this I will explain it again. Suppose I have the molecule NH3 ammonia. अमोनिया मॉलिक्यूल कसा तयार झाला? एक नायट्रोजनचा ॲटम, 3 हायड्रोजनचे ॲटम. मग आता मॉलिक्युलर मास अमोनियाचं काय येणार? तर हिअर नायट्रोजनचा ॲटॉमिक मास आहे जे आहे 14 प्लस 3 × हायड्रोजनचा ॲटॉमिक मास आहे जे 1 आहे. सो इट इज इक्वल टू 17. 14 plus 3 is equal to 17. So the molecular mass of ammonia is 17. So like this you can calculate the molecular mass of any compound if you know its molecular formula and atomic mass of some elements. Now here remember that there are the compounds which are called as ionic compounds. How ionic compounds are formed? Ionic compounds are formed due to the transfer of electrons. That is, you know, ionic compounds are formed between metals and non-metals. That is, one element loses electron, another element gains electron, and the compound form is called as ionic compound, or the bond is called as ionic bond. You know, there are different types of bonds: ionic bond, covalent bond. Here we shall consider ionic compound. Ionic compound म्हणजे काय? जर जो कंपाऊंड आयनिक बॉन्डिंगमुळे तयार होतो, म्हणजे आयनिक बॉन्डिंगमुळे तयार होणारे कंपाऊंड्स आहेत त्यांच्यामध्ये जनरली आयन्स हे वेगवेगळे आपल्याला मिळतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण म्हणतो सोडियम क्लोराईड, त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय? NaCl. मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ सोडियम क्लोराईड इज NaCl, or molecular formula of common salt is NaCl. Means it is made up of 1 atom of sodium and 1 atom of chlorine. पण जर
NaCl हा आयनिक कंपाऊंड आहे. मग याचं जर फॉर्मेशन आपण विचारात घेतलं तर या NaCl जो सॉलिड स्टेटमध्ये असतो तो क्रिस्टलाइन स्वरूपात असतो. आयनिक कंपाऊंड्स हे जनरली क्रिस्टलाइन स्वरूपात असतात आणि त्यांच्यामध्ये आपल्याला Na+ आणि Cl- आयन्स हे वेगवेगळे मिळतात. म्हणजे आपल्याला असं NaCl मॉलिक्यूल मिळत नाही. लक्षात घ्या, याचं जर आपण स्ट्रक्चर क्रिस्टलाइन स्ट्रक्चर विचारात घेतलं तर NaClचे मॉलिक्युल्स एकमेकांशी कंबाईन झालेत असं स्ट्रक्चर इथं मिळत नाही. तर काय मिळतं, Na+ आयन्स आणि Cl- आयन्स मिळतात. मग हे एक Na+ आयन हा 6 Cl- आयननी सराउंड झालेला असतो. जे आपण जर विचार केला तर NaClचा मॉलिक्यूल तिथं मिळणार नाही. किंवा समजा आपण CaCl2 घेतलं, म्हणजे आयनिक कंपाऊंड्स जर कुठलाही आपण विचारात घेतला तर तिथं आयन्सच आपल्याला मिळणार आहेत, असे मॉलिक्युल्स मिळणार नाहीत. आणि म्हणून या आयनिक कंपाऊंडसाठी हे मॉलिक्युलर मास आहे ते फक्त वेगळ्या टर्मनं डिनोट केलं, ज्याला म्हटलं फॉर्म्युला मास. मॉलिक्युलर मासला फक्त पण वेगळ्या टर्मनं डिनोट करतोय फॉर्म्युला मास. फॉर्म्युला मास काय, तर याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला असा आहे म्हणून ॲक्च्युअल तो मॉलिक्यूल आपल्याला मिळणार नाही. लक्षात घ्या, हा कन्सेप्ट का आला, तर आयनिक कंपाऊंडमध्ये आपल्याला असे मॉलिक्युल्स वेगळे मिळणार आहेत. मिळणार काय, आयन्स एकमेकांशी कंबाईन झालेले मिळतील. NaClचा मॉलिक्यूल न मिळता Na+ आणि Cl- आयन्स मिळतील. पण मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे त्याचा, NaCl. आणि म्हणून इथं याचं जे मॉलिक्युलर मास आहे त्याला आपण म्हणतो फॉर्म्युला मास. कन्सेप्ट तोच. मग फॉर्म्युला मास ऑफ NaCl म्हणजेच काय येईल, ॲटॉमिक मास ऑफ Na प्लस ॲटॉमिक मास ऑफ Cl. ॲटॉमिक मास ऑफ Na इज 23 अँड ॲटॉमिक मास ऑफ Cl इज 35.5. सो समेशन ऑफ दीज टू मासेस इट विल गिव्ह यू द फॉर्म्युला मास ऑफ NaCl. लक्षात घ्या, फक्त फरक काय आहे तर मॉलिक्युलर मासच आपण विचारात घेतो. कॅल्क्युलेट करण्याची मेथड तीच आहे, फक्त म्हटलं याला फॉर्म्युला मास का, तर आयनिक कंपाऊंड्स जे आहेत ते आयनिक कंपाऊंड्स हे मॉलिक्युल्सच्या स्वरूपात आपल्याला मिळणार नाहीत, ते त्याच्या आयनच्या स्वरूपात मिळतात. आणि म्हणून यांचा जो फॉर्म्युला आहे त्याच्यावरून आपण त्यांचं मास कॅल्क्युलेट करतो. म्हणजे ॲक्च्युअल आपल्याला Na+ आणि Cl- आयन सेपरेट मिळणार, पण त्याचा फॉर्म्युला लिहिताना आपण NaCl लिहितो. आणि म्हणून कॅल्क्युलेशन करताना आपण याचं मॉलिक्युलर मास कॅल्क्युलेशन करताना याचा फॉर्म्युला वापरला, मॉलिक्युलर फॉर्म्युला वापरला, अँड सो इट इज कॉल्ड ॲज फॉर्म्युला मास. Remember, molecular mass as well as formula mass are same concept, but formula mass is applied only for the ionic compound. What are ionic compounds? The compounds which are formed due to the ionic bonding. Ionic bonding मध्ये जे कंपाऊंड मिळतात ते आपल्याला आयनच्या स्वरूपात मिळतात. हे आयन्स एकमेकांपासून वेगळे असतात, पण त्यांचा जो फॉर्म्युला आपण देतो तो या मॉलिक्युलर फॉर्म्युल्याच्या स्वरूपातच असतो. आणि म्हणून त्यांचं जे मॉलिक्युलर मास आहे ते फक्त फॉर्म्युला मास या टर्ममध्ये आपण डिनोट करतो.